चिंतनक्षण ही सूत्रे जगण्यातील हे अनुभवमय सार श्रवण करूयाता सूत्रांचा हा सुबोध विस्तार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं सर्वकार्येषु महागणाधिपते नमः. पुन्हा एकदा आपण बरेच महिन्यांनी चिंतन क्षणाला विवरणाला सुरुवात करूया. भाग दुसरा, वचन पहिलं 31. निरूपणाची गरज आपल्याला आहे की नाही हा वेगळा प्रश्न. यांना आहे एवढं नक्की. कारण गेल्या वेळेला या मुलांनी नंतर मला खाली जाऊन विचारलं, काका का प्रवचन घेतलं नाही. ही अत्यंत सत्य गोष्ट आहे म्हणून सांगितलं. आता काय 15-20 मिनटं अर्धा तास काय मिळेल त्यांना, तेवढाच त्यांना मजेचं आहे. बाकीचं मग भजनाचं मजा आहे इथे. त्यामुळं ही मध्ये जी काय मजा आहे ती त्यांना अजून नाही ना. त्यामुळं त्यांची मजा घालवण्याचा आपल्याला काय अधिकार आहे. त्यामुळे महाराजांनी सांगितलं असं होतं की हे सुरू बस झालं, भजन बस झालं. एकदा एक विश्रांती दिली, लोकांना ब्रेक दिला मध्ये, आता विचार करायला आता पुरे आहे म्हणून सुरुवात करूया. वृत्तीतलं परिवर्तन हा साधनेचा पुरावा आहे. वृत्तीतलं परिवर्तन हा साधनेचा पुरावा आहे. आता हे काय झालंय, पहिलीत आपण पुरी खपरी म्हणत, आता ते प्रवेश फार मागे गेले. कारण सोडून देऊ क्षणभर. तर पहिलीत प्रवेश करायला गेलेल्या मुलाला ही शाळा मॅट्रिकपर्यंत आहे म्हणावं, त्या शब्दाने त्याने गडबडून जावं. तसं हे काहीतरी पहिलंच वचन असं आहे की वृत्तीतले परिवर्तन हा साधनेचा पुरावा आहे. बापरे, त्यापेक्षा काहीच न केलेलं बरं. कारण हे वृत्तीतलं परिवर्तन म्हणजे आता आपल्याला कल्पना आहे एवढं जर सगळं पुढे आपल्यासमोर असेल. पण आता शेवटी असं आहे, हे आपण पहिलीचं काय ते नाव घालतो, आपली सुरुवात करतो. असंच कधीतरी 10वीत जाणार, काय 12वीत, पूर्वीच्या भाषेत काय 11वीत असं मॅट्रिक होणार, तो पास होणार हे ठरलेलं आहे. फक्त एक आहे, आपण शाळा बघताना सुद्धा पहिली आणि दुसरीचीच अशी बघत नाही. पहिली 4थीपर्यंत तरी पाहिजे, 7वीपर्यंत तरी सोय पाहिजे. कारण दरवेळेला अलीकडे काहीतरी घेतात, असं नुसतं आत या म्हणत नाहीत पूर्वीसारखं. पूर्वी बोलून घेऊन जायचे. आमच्या वेळेला तरी माझ्या आठवणीत आहे की वडील गुरुजीच होते, त्यामुळे म्हणे गुरुजी पाठवा उद्यापासून मुलाला असं. तर तसं होतं, तसं आता राहिलेलं नाही. ते कधीपासून नंबर लावावे लागतात आपल्याला माहिती, मी सांगितलेलं बरं. तर ते जे काय आहे, अशा अवस्थेत आपण बघताना सुद्धा पाहतो की ही 4थीपर्यंत उपयोग नाही, 7वीपर्यंत उपयोग नाही, मॅट्रिकपर्यंत पाहिजे, काय 10वीपर्यंत असेल ती पाहिजे असं आपण पाहतो. आपल्याला सुद्धा अशीच शाळा पाहिजे, वृत्तीतल्या परिवर्तनापर्यंत जाते. कारण तिथे समाधान आहे माणसाला. म्हणून हे पहिलं वचन आहे ते तेवढ्यासाठी मुद्दाम योजना करूनच पहिल्यांदा टाकलेलं आहे की ठीक आहे, आपल्याला हा दीपस्तंभ आहे, इथपर्यंत जायचं आहे. आता ते लांबच असतं. जो समुद्रात आहे, गटांगळ्या खातोय किंवा काय ते जहाज तरंगत आहे, त्याला ते खूप लांब दिसतं आहे, ही गोष्ट खरी आहे. पण तरीसुद्धा आपण कोकणात आता पाहिलं असेल किंवा ज्यांनी बोटीने प्रवास केला असेल त्यांना कल्पना असेल की लांबून ते दीपगृह असं दिसत असतं. तिकडून ते लाईट असतात त्याचे, ते त्या विशिष्ट गतीनं फिरतात आणि त्यावरून ती ओळखतात की हे बंदर कुठलं आहे. तर तसं बंदर ओळखण्याची हे समाधानाचं बंदर आहे. तर ते ओळखू येतं. वृत्तीतलं परिवर्तन म्हणजे समाधानाचं बंदर आहे. तर आपण भले सागरात असू, भवसागरात आहोतच आहोत. भव म्हणजे आपण आपल्याला सुखात आहोत, म्हणजे समाधानात आहोत असं वाटणं म्हणजे भवसागर असं समजा. आपण तसे आहोतच. त्यामुळे आपल्याला
कारण खरी तळमळ असेल तर मनुष्याला शिकायची गरजच लागत नाही, तो जपालाच लागतो एकदम. बाकीच्या शंका विचारतोय म्हणजे त्याचं काहीतरी गडबड आहेच. आपल्याला ज्या अर्थी संदेह आहे त्या अर्थी आपण भवसागरात आहोत हे नक्की. तर असा विचार करून आपण हे पाहू की ही शाळा तिथपर्यंत आहे, त्यामुळे प्रवेश घ्यायला हरकत नाही असं हे आहे. म्हणून वृत्तीतलं परिवर्तन हा साधनेचा पुरावा आहे. पहिलंच वचन असलं तरी काही गडबडायचं कारण नाही. अडचण अशी आहे की साधनेचा पुरावा आहे असं म्हटलं आहे आणि वृत्तीतलं परिवर्तन आहे असं म्हटलं आहे. तर परिवर्तन करायची गरज आहे का? मुळात समुद्रात आहोत म्हणून दीपग्रह पाहायची गरज आहे. मन गटांगळ्या खातं सारखं खालीवर होतं परिस्थितीने, म्हणून अंतरयात्रा करायची गरज आहे असं आत्ता आपण म्हटलं. आत का पाहायचं आहे? तर आतच सुखदुःख आहे म्हणून. बाहेर काही सुखदुःख आपल्यावर जगाचं ठेवलेलं नाही. काय जगाचा कारभार चालणं आपल्यावर काही अवलंबून नाही. काय कोण पंतप्रधान नाही, काय राष्ट्रपती नाही, काय जगाची सत्ता कुठली आपल्या हातात नाही, काय नाही. हो घरची सत्ता आहे, चालवताना अवघड जाते. तर काय आपण बाहेरचं, त्यामुळे आपल्याला ती चिंता नाहीच. आपल्यासमोर आहेत ते चिंता ह्या आपल्या स्वतःपुरती आहेत. जीव खालीवर होतोय, करतोय ते बरोबर आहे की नाही असं वाटतं, शंका येते, संदेह राहतात. आपलं चित्त एका ठिकाणी राहत नाही. परिस्थिती खालीवर झाली की आपलं खालीवर होतंय, म्हणून अंतरयात्रा आणि म्हणून आत शोधायचं. मग परिवर्तन काय गरज आहे? परिवर्तन ते असं खालीवर होतंय, त्यांची मात्र अशी स्थिती आम्ही पायी येऊ जाऊ परीत पयातीत राहू आपले म्हणाले नाही प्रभू. तर त्यांना काही फरक पडत नाही त्याच्यानं. परिस्थिती अशी आहे, बरं ठीक आहे, बरं तशी आहे तशी ठीक आहे, पण याचा अर्थ ते कशाही बाबतीत असंवेदनशील नव्हे. त्यांना कळत नाही आहे असं नाही आहे. इज नॉट पॅरालाइज्ड. कृष्णमूर्ती जे म्हणायचे की टोचलं तर कळत नाही याचा अर्थ तो पॅरालिसिस आहे, तसं नाही आहे ते. त्यांना सगळं कळते. प्रत्येक जगाच्या सुखदुःखाची एवढीशी टाचणी पडलेली सुद्धा त्यांना कळते आहे, आणि तरीसुद्धा आम्ही पायी येऊ जाऊ तरी पायातीत राहू. असे ते पायातीत, असे प्रपंचातीत, असे सुखदुःखातीत असे राहिलेले आहेत. म्हणून तिकडे बघावं लागतं, आणि तसं आपल्याकडे नाही. म्हणून ते परिवर्तन आपल्यात व्हावं असं वाटतं. गेलं की कुठलीही व्यवस्था चांगली आहे असं वाटत नाही. काहीतरी दोष त्याच्यात दिसतो. ते ऑफिस असू दे, घर असू दे, माणसं असू देत, संबंध असू देत, काही असू देत. हे असं असतं तर बरं झालं असतं, म्हणजे झाला घोटाळा, म्हणजे आहेच काहीतरी. ते तसं नाही आहे, ते असंच आहे. हे जसं आहे तसं तुम्हाला काय त्यात करायचं ते करा, त्याबद्दल प्रश्न नाही. पण ते जे जसं ठेवलेलं आहे तसं ते बरोबर मला जे आवश्यक आहे तसं ठेवलेलं आहे अशी खात्री भक्ताची आहे. त्यामुळे तसं खरं भक्त व्हायचं. म्हणून परिवर्तन होणं म्हणजे भक्त होणं आपल्या दृष्टीनं. तर खऱ्या अर्थाने भक्त व्हायचं. भक्त म्हणजे कुठल्या तरी देवळात जायला लागला, कधीतरी याला गेला, निरूपणा गेला, भजनाला गेला, तो भक्त नव्हे. तर हे जे आहे हे परावलंबी आणि भ्रामक समाधानाकडून स्वयंभू समाधानाकडे जाणं म्हणजे साधना आणि परिवर्तन आहेत. आजचं समाधान परावलंबी आणि भ्रामक आहे. भ्रम नष्ट व्हायला फार वेळ लागत नाही. आपला 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 जवळचा 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 म्हणलेला ना, हाक मारले नाही आला म्हणजे कळतं. मग वेळेला नाही उभा राहायला म्हणजे कळतं. हे भ्रामक आहे. हे भ्रामक आहे हे केव्हा कळतं? तर अशा प्रसंगात कळतं. अरे हे आपली सून, अरे हा आपला मुलगा, अरे आपलं हे अमुक असं. पण ती त्यावेळेला ते अरे प्रसंगात हा दुसऱ्याचा आहे, आपला नाही आहे. म्हणजे ते काय असेल समजा, तो मुलगा असेल तर सुनेचा आहे, काय असेल ते म्हणजे शक्यतो मुलगा म्हणजे सुनेचा असतो असं सर्वसाधारण, म्हणजे आपल्या व्यवहारातला अनुभव म्हणून समजू आपण. कोणाचा ज्या जागी असेल त्याचा, तो आपला नव्हे. म्हणजे जो आपला 25 वर्ष तो आता आपला नाही हा, पण तो आपला आहे असं वाटतं ना, पुन्हा मन ओढ खातं ना, मग खाऊ देत, करू देत, काय करायचं तो. कारण प्रपंच असंच काहीतरी करत राहिल्याशिवाय जाणार तरी कसा हा प्रपंच, सगळ्या एवढा वर्ष संपायची तरी कशी. त्यामुळे करत राहिलंच पाहिजे, त्यामुळे ते करावं हरकत नाही. पण हीच पाळी त्याच्यावर आणि तिच्यावरही आहे. हे आपलं म्हणायचं, पण आपल्या मनासारखं करेलच असं नाही सांगतायत. ते काय डोक्यात घेऊन येईल, काय करेल काही सांगता येत नाही. असं जे वाटत राहतं, ही जी अवस्था आहे ही परावलंबी समाधानाची अवस्था आहे. संतांच्याकडे स्वावलंबी समाधान आहे, स्वयंभू समाधान आहे, दुसऱ्या कशावर अवलंबून नसलेलं समाधान आहे. हे त्याच्यातलं परिवर्तन, ती साधना. तेव्हा परावलंबी समाधानाकडून स्वावलंबी आणि स्वयंभू समाधानाकडे जाणं हा जो प्रवास आहे ती साधना आहे. आणि ते ज्या वेळेला सापडतं तेव्हा परिवर्तन होतं. हे आपलं व्हावं. आणि जे परावलंबी आहे ते स्वावलंबी. परावलंबी आज काय आहे? तो परावलंबी हे कळत नाही इतकं ते परावलंबी आहे. तो भ्रमात दुभात आहे. बाहेर असं मार्केट एकदम खाली आलं म्हणजे परावलंबी स्वावलंबी काय ते कळतं बरोबर, हो की नाही. जे कोर्स आपण निवडतो त्याला मार्केटमध्ये किंमत नाही आहे त्या सर्टिफिकेटला, हे जेव्हा कळतं तेव्हा भ्रम म्हणजे काय हे कळतं, काय चुकतं ते कळतं. पण कळलं तरी ते सुधारण्याच्या हातात नाही आहे. ते कळलं ना, मग हाच त्याचा उपयोग झाला. इतक्या वर्षाचा उपयोग काय झाला?
वेदांत वाचून उपयोग काय झाला असं विचारलंय महाराजांनी. वेदांत वाचून जर समाधान मिळालं नसेल तर उपयोग काय झाला. आता काही हे ह्याच्यात नाही आहे हे कळलं म्हणून तत्त्वज्ञानाचं मला तसंच झालं. तत्त्वज्ञान वाचल्यानंतर यात समाधान नाही हे लक्षात, पण आता म्हटलं तर मग तेवढाच त्याचा उपयोग आहे असं म्हणायचं. कारण बुद्धिमान माणसाला त्याची गप्प बसवत नाही. ही त्याची चाळवं आहे, चाळवा डोक्यात आहे, त्याला ते सगळं समजून घेतल्याशिवाय समाधान राहा. अडाणी मनुष्य आनंदानं तुझं काम होईल. सगळ्या प्रपंचाची काही कोण विठ्ठल म्हणतो, कोण असं तयार म्हणतो विठ्ठल काम ब्रह्मा म्हटलं तर काय होतं. त्यांनी नेमक्या हालचाली मनामध्ये काय होतात, परिस्थिती बदलेल का, मग ही सगळी माणसं माझ्या मनासारखी वागायला लागतील का वगैरे किती शंका आपल्याला असणार. तर हे सगळ्यातून ते जमत म्हणून आपण अभ्यास करावं काय. तर हे जे जमत काहीतरी दुसरा प्रकाश पाहिजे. तो परिवर्तन साधनेने तो प्रकाश आणणं आहे. म्हणजे आपल्या भ्रामक म्हणजे अंधाराच्या जीवनामध्ये प्रकाश आणणं आहे. पैसा उपयोग वाटे पैसा खाणे आपल्या महाराजांच्या पदामध्ये आहे. कामाचे पैसे तर बरेच त्याच्याबरोबर तो आणखीन पण काम करतो. एखादा नोकर असतो कामं त्याला काय ठेवत नाही हो कोण कोणाचा असला तरी ते तसं काय मानू नका. पण तो त्याच्याबरोबर ते तसं सांगतो. ते तुम्हाला कळलं का तिथलं. आता वास्तविक ह्याच्यासाठी नेमलंय का आपण पगार देऊन, पण ते सांगतात जाऊन त्यांना त्याच्या घरात खूप हल्लं कळलं का तुम्हाला. ते अलीकडे ही तिसरी वेळ आता मी बघण्याची, दुसरी असते तिसरी असते पाचवी असते. त्यांच्या घरात ते एकमेकांच्या खर्चाने पोटाने खाऊन आपलं भांडतात. तर भांडवतेच तर आपल्याला काय करायचं. आपल्याला समजा भांडी घासायची काय आपल्याला घर काढायचं, आपल्याला काय करायचं जे काय असेल ते. कोणाच्याबद्दल मी काय म्हणत नाही, पण असंच हेच ऑफिसमध्ये होतं. दुसरं आणखी काय वेगळं नसतं. आपण अगदी काय फार मोठा इन्सर्ट केला म्हणजे वेगळं झालं असं काय समजू नका. वृत्ती तीच असते. जे कामासाठी नेमलेले आहे त्या पलीकडे जी कामं आहेत ती सगळी पैसा ह्या सगळ्यात जर विचार कोण असेल तर नेमलेल्या कामापलीकडे जाऊन जो काम करतो पाहिजे. नेमलेल्या कामापलीकडे पैसा मानवाचा दास आता मुकुट मस्तकास. आता तो मस्तकाचा मुकुट झाला जो मानवाचा दास म्हणून ठेवला. माझा व्यवहार सोयीचा व्हावा म्हणून तुला नेमलेला आहे म्हणून तो नेमलेला आहे. नाहीतरी मला सांगा नोकर कशासाठी नेमलेला आहे. मला भांडी घ्यायला सवड नाही, मला धुणं धुवायला सवड नाही किंवा मला ताकद नाही म्हणून त्याच्यासाठी त्याला नाही. मग त्याचं काम त्यांनी करावं की नाही. मग हे आमचं काय वाजलं ते आता जाऊन तिथे काय हे कशाला. खरं सांगायचं हे बरोबर आहे की नाही. मग तसंच आपलं ऑफिसमध्ये असतं. तुम्हाला याच्यासाठी नेमलं आहे तो तेवढं करत नाही. ते त्याला कमी दिले ह्याला जास्त दिले, ते अंक दिले तंक दिले, ते बाहेर जाऊन तिकडे सांगून मग ते आपल्याला काय करता येत काय. त्याच्या पुढची बरीच कामं अजून असतात. ते तुम्हाला कळलं का. ही जी काही सगळी कामं असतात असं वाक्याने सुरुवात होऊन जी कामं असतात ती करायला का ऑफिसने आपल्याला पगार देवला आहे. मला साध्या भाषेत म्हणून विचार हे सगळं असे भ्रम आहे. आहे प्रसिद्धी आहे, इस्टेटी आहेत, काय काय जे जे आपल्याला असं वाटतं आहे की हे समाधान देईल ते एक क्षणी का होईना पण त्याचा गुण दाखवल्याशिवाय राहणार नाही असं मला म्हणायचं. एक क्षणी गुण दाखवेल. माणसाला एका क्षणी गुण कळतो. त्याला काय फार मोठे सतत त्या परिस्थितीत वावरावं लागतं असं नाही, पण एक क्षण येतो. समजा एक प्राण कोंडला माणसाचा आणि एकदम छातीत कोणाला काही झालेलं नाही काळजी करा. तर समजा छातीत कळ आलेली तर एकदम त्या क्षणी आता ते जे माझे 50 लाख त्याचं काही उपयोग नाही त्याचा इथं. आता काय ते पंपिंग करा चालू करा आणि ते जे कोण असतील त्यांनी जर काय बुक्क्या मारल्या तर ते चालू होतं. आता 4 बुक्क्या महत्वाच्या का 50 लाख महत्वाच्या एवढं मला सांग. एक क्षण फक्त. आणि या झालेल्या घटना आहेत ते तिथे ठेवलेले आहेत, पण या क्षणी 4 मारलेले बुक्के उपयोगी पडतात छातीत. त्या ज्या उपयोगी पडतात त्या शरीराची यंत्रणा परत हृदय सुरू करतात. मग मला सांगा त्याचा भ्रम आपल्याला कळला पाहिजे का नाही. ह्याची हे म्हणजे साधनेची सुरुवात की आपल्याला भ्रमाची कल्पना येणं. ते जे ठेवले आहेत ते मला यावेळेला उपयोग पडले नाही. त्यांनी काय 50 लाख ठोसे नाही दिले मला, ते परवडणार पण नाही. हे जे काय ना फुकट मारले ना शेजाऱ्यांनी आपल्याला ज्याला माहीत होतं त्यांनी ते महत्त्वाचे होते त्यावेळेला. अरे ते सुरू करा पंपिंग करा काहीतरी, तर ते केल्याबरोबर ते परत सुरू झालं. आता ठीक आहे आता हरकत नाही. आता ते हरकत नाही म्हणून जरा त्याच्याबद्दल त्याला एक चहा द्या असं वाटतं. 50 लाख द्या असं नाही वाटत, पण हे त्याच्या पुढे जाऊन काम करतो पैसा. आत्ता ह्याने मला वाचवलं का नाही म्हणून मी ते व्हायला आता मी मोकळा आहे. नाही तर ते गेले होते की नाही त्या क्षणी काय उपयोग आहे त्याचा. मला कोणाला उपयोग होणार ते सुद्धा कळायला मी नाही. कारण कोण करील सांगता येत नाही आजच्या काळामध्ये. कोण काय येऊन काय दाखल करतात कोर्टात काहीतरी, कोणतरी तिसराच येऊन ते अडकून ठेवतो. हे आपण आता व्यवहारात बघतोय. म्हणजे ते कोणाच्या उपयोगात म्हणजे काय उपयोगाला नक्की. वाटे पैसा कामी येई घरदार हात काय नाही उपयोगा नाही पाही गुरुराया विण काही. ही याची खात्री झाली तो साधनेत गेला पुढे. तर हे लक्षात यावं. म्हणजे हे सगळी परा
परावलंबित्व आहे ह्याच्यामध्ये. आपल्याला त्यांनी स्वावलंबी झालो असं वाटतं, पण काय परावलंबित्व ते निर्माण करतो ह्याची आपल्याला कल्पना येत नाही. मनुष्य व्यावहारिकदृष्ट्या स्वावलंबी होतो आणि आध्यात्मिकदृष्ट्या परावलंबी होतो, तो प्रपंच समजलं तरी चालेल. तेव्हा हे असे स्वरूप आहे. ते आता वृत्तीतलं परिवर्तन साधनेचा पुरावा आहे. आता साधना म्हणजे काय आहे, की साधना म्हणजे काय आहे इथपासूनच गंमत आहे सगळी. कशाला साधना म्हणावं, देवाला जावं त्याला साधना म्हणावं का, काय भजन म्हणावं त्याला साधना म्हणावं का, नक्की कशाला काय म्हणावं हा विचार करण्याचा विषय आहे आपल्याला. तेव्हा का विचार करण्याचा विषय आहे, मी जे करतो त्याला मी साधना असं समजतो ना, त्यामुळे अडचण आहे. भगवंत समजतो का नाही हे मला माहीत नाही. मी प्रवचन करतो त्याला मी जर साधना समजत असेल समजा, तर बांधनाचा प्रश्न येत नाही, नावाचा प्रश्न येत नाही, ठराव नाही त्याच्यासाठी, तारखा देणं नाही, हे नाही आहे सगळं काही, कारण ती साधना आहे. मग साधना असेल तर त्यात ते बसत नाही. असं आता आपल्यावर घेऊन बघा आपल्या व्यवहारामध्ये. साधना म्हणून जे काय करतोय, भजन करतोय, ऐकायला कशाला कोण पाहिजे. मी देवासमोर भजन करतो, कशाला 4 माणसं पाहिजेत मला. मी जपाला बसलोय, कोणीतरी बघावं असं वाटतं. कशासाठी वाटतं मी जपाला कोणीतरी बघितलं मी जरा बरं वाटतं आहे जपाला वगैरे बसलं. काय गरज आहे त्या माणसाची. म्हणजे साधना ही गोष्टच अशी आहे की ती खरोखर न समजण्यासारखी आहे. नक्की काय बरं, परमेश्वराला काय साधना अभिप्रेत आहे, म्हणजे कुठे ते दीपगृह आहे आणि मी नक्की कुठे आहे आणि मी कोणत्या मार्गाने जावं हा मला लक्षात येत नाही. म्हणून साधनेचं स्वरूप समजून घ्या, स्वरूप समजून घ्या असं म्हणायची वेळ येते ती. त्यामुळे म्हणून साधना म्हणजे भगवंताला अभिप्रेत असलेला प्रवास आहे. भगवंताला अभिप्रेत असलेला प्रवास आहे. ते जे दीपगृह फिरतं ना, ते अभिप्रेत प्रवास सांगतं की या दिशेला आहे, हे काय आहे, काय आग्नेय आहे त्या आग्नेयला चला, किंवा काय दक्षिणेला तर दक्षिणेला चला, असं ते सांगतं. म्हणून आपल्याला निदान साधना काय हे कळावं. आता असं आहे, साधना हे कळावं हे आपल्याला ठीक आहे, पण ते कळत नाहीसं झालं तर मग पुरावा बघायचे प्रश्न येतो. साधनेचा पुरावा का पुढे, परिवर्तन हा पुरावा आहे हे बरोबर. तर पुरावा का, तर मी साधना करतोय असा तोच भ्रम जो प्रपंचातला ना, तोच इकडे परमार्थात तो मी बरंच काही करतो आहे असा भ्रम होतो, म्हणून पुरावा लागतो त्याला. म्हणजे बरेच वर्ष ते आता नामात आहेत, काहीतरी कडकड कमी झाली का हो अलीकडे त्यांची, घरातली सांगतात, ते काही विचारू नका, न बोललेलं बरं. आता हे जे उत्तर आहे ते साधनेचा पुरावा. साधनेचा पुरावा म्हणजे काय, तो जो कडकडी आहे, तो जर कडकड्या तसाच राहिलेला असेल समजा, कोण जे असतील आदरणीय व्यक्ती असतील, आपल्याला त्याबद्दल काय म्हणायचं नाही, पण ते जर तसेच राहिले असतील, सारखे अस्वस्थ आहेत, त्रास देत आहेत, काय बोलतायत काय, ते सगळेच ते तसंच चाललंय आणि त्यांची साधना पण चालली आहे. आता हे कसं काय गणित जमायचं, हे साधनेचा पुरावा नाही. काहीतरी त्याच्यातलं ते कमी व्हायला नको का, तो थोडासा हो अलीकडे ते वर्षभर नाम घेतात आणि खरोखर काहीतरी फरक आहे, शांत असतं. हां, काय ना काहीतरी पुरावा आहे. म्हणजे साधनेला सुद्धा पुराव्याची गरज आहे. म्हणजे दिशा मार्ग बरोबर आहे का, कारण भगवंत शांत आहे, भगवंत सत आहे, भगवंत आनंदात आहे. त्याच्यात तो पूर्वीसारखे भ्रमलेले असायचे, ते भ्रमलेले नाहीत, निश्चित काहीतरी दिशा आहे त्यांना, असे ते प्रवास करतात. हां ठीक आहे, म्हणजे संदेह कमी होणं. तर आपण लक्षणं बघा ना, काहीतरी भगवंताची काहीतरी लक्षण असेल. जर प्रवास करत असेल तर आपल्याकडे जर काहीतरी मीटर असेल तर त्यावरनं सांगता येतं, हां ठीक आहे बाबा मी 25 किलोमीटर होतो, आता 20 किलोमीटरवर आहे, 5 किलोमीटर पुढे गेलो, कारण का आहे आता मीटर दाखवतोय. आपल्याकडे जाताना वाटेत मैलाचे दगड लागत नाहीत, तर तसे मैलाचे दगड लागतात. तर ते पाहिले की आपल्याला कळतं की बाबा ठीक आहे, इथून काय कोरेगाव समजा काय 18 किलोमीटर आहे, ते 2 किलोमीटर गेलो तर 16 मैलाचे दगड नको लागायला 16 किलोमीटरचा, तर मी 2 किलोमीटर गेलो म्हणावं का नाही. तर असे मैलाचे दगड म्हणजे परीक्षेचे परिस्थितीचे प्रसंग, ते आपल्याला साधनेत किती कुठे आहोत हे दाखवतात. मग तसंच जर समजा जी प्रतिक्रिया माझी 18 किलोमीटरवर असतानाच आहे, तीच प्रतिक्रिया जर समजा 16व्या किलोमीटरला असेल, तर मी 16 किलोमीटर गेलो हा भ्रम आहे. भ्रम तिथे पण आहे की मी बरीच वर्ष करतोय पण मी कुठेच न गेल्यासारखं आहे. म्हणजे ते सकाळी ते परत तिथेच होते, आपले ते साधूंची गोष्ट मागे सांगितली होती तसं, तर ते तिथेच परत होते, ते फिरतच होते त्या बिल्डिंग भोवती. ते किती फिरले तरी पुन्हा बिल्डिंगच्या दारातच, सकाळी उठता उजाडतं तोपर्यंत आहे तीच बिल्डिंग, असं झालं होतं. आता त्या गोष्ट सांगत बसत नाही, तर तेव्हा लक्षात आलं की अरे आपण इथेच आहोत. म्हणजे फरक जो पडायला पाहिजे तो जर नाही दिसला तर साधनेचा पुरावा नाही मिळाला. म्हणजे मग आता भगवंताच्या ठिकाणी आपण भगवंताचं स्वरूप अनेक प्रकारे सांगितलं. आपण आपल्या भाषेमध्ये जे समजत असेल ते समजू, काही नसेल ती निदान मनाची शांती तरी समजते, स्वास्थ्य तरी समजतं.
स्वास्थ्य आहे चित्ताला, बस असू दे. परिस्थिती खालीवर होत राहिली आहे, कधी नफा होतो, कधी नुकसान होतं, कधी मनासारखे वागतात, कधी लोक मनासारखे वागत नाहीत, कधी असं वाटायला येतं, कधी तसं वाटायला येतं, कधी प्रतिष्ठा चालून येते, कधी प्रतिष्ठा घेऊन जातो. हे चाललेलं आहे सगळं, पण माझं शांततेनं चाललेलं आहे असं ज्याला वाटतं आहे तो साधनेमध्ये भगवंताच्या जवळ चालला एवढं नक्की. कारण शांती, समाधान, आनंद, पसंत सगळं भगवंताचं स्वरूप आहे. मग सच्चिदानंद म्हणा, त्याचं काय नाव द्यायचं ते आपण द्या. ते सगळं जर तसं असेल, कारण हे असं असत नाही, तिकडचं परावलंबी आहे, ते सगळं ठाकठीक असलं तर बरं असतं. ते खालीवर तिकडे झालं की ते बदलतं. हे स्वयंभू आहे, शांती स्वयंभू आहे, आनंद स्वयंभू आहे, समाधान स्वयंभू आहे, सुख परावलंबी आहे. ते परावलंबी आहे सगळं काम आहे. ते दुःख कशाने तरी होणार, सुख कशाने तरी होणार. इथे कशाने तरी नाही होणार, इथे ते स्वयंभू आहे, ते तसंच आहे. म्हणजे त्या दिशेनं प्रवास सुरू झाला, म्हणजे काहीतरी त्याचा पुरावा आपल्याला मिळतो. तर हा मिळावा काय आहे याच्यात भ्रम आहे. म्हणजे ते तसेच करतात का असं जे मगाशी म्हटलं ना, तसंच असतं की असं काही न वाटतं. आता काही लोक वयोमानाप्रमाणे सांगतात की काही माझं आता, मला काही आता राहिले नाही, मला काही कशात इंटरेस्ट नाही, अमकं नाही तमकं नाही. अहो कुठं फिरता येत नाही, जाता येत नाही, खाल्लेलं पचत नाही, आता त्याला कशात इंटरेस्ट असेल मला सांगा. हे आपलं वैराग्य आहे अशी अनेकांची समजूत असते. ही भ्रम आहे, तोच भ्रम. ह्याला वैराग्य वगैरे समजायचं काय कारण नाही. हे दौर्बल्य आहे. म्हणजे ते परिस्थितीनं आलेलं दौर्बल्य म्हणजे वैराग्य समजणं हा परमार्थातला भ्रम साधनेतला. तर तसं समजायचं कारण नाही. मला भरपूर काहीतरी हिंडायचं आहे, फक्त मला हिंडता येत नाही आहे. हां, मग ते त्यामुळे जर तुम्ही समजत असाल तर ते वैराग्य नव्हे. म्हणजे परमार्थाचे भ्रम कसे, साधनेचा पुरावा याचा अर्थ आधार, प्रमाण, ज्याने गोष्ट सिद्ध होते ते, म्हणजे जे काय त्याला आपण प्रूफ म्हणा, एव्हिडन्स म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. तर साधनेची सत्यता पटवण्यासाठी जे वर्तन ते साधनेचा पुरावा. साधनेची सत्यता पटवण्यासाठी जे वर्तन. साधनेची सत्यता नको मला पटायला काहीतरी, ठीक आहे. आणि पटवण्याचे दोन प्रकार आहेत. एक लोक आहे, ते आपण आहे. आपल्या मर्यादेमध्ये आपल्याला विवरण घ्यायचं आहे. तर लोक आहेत आणि आपण आहे. आपण जर साधना करत असू तर त्यांनाही ते कळेलच. आपण शांत बसलो आहोत हे का लोकांना सांगावं लागतं का? आपण साध्या भाषेत विचार करू, म्हणजे अगदी साधा, आपण शांत बसलो आहोत तर तुमचे कोणाचंच लक्ष नाही का मी किती शांत बसलोय असं काही म्हणावं लागतं का? तुम्ही शांत बसलात की लोकांना इतकं म्हणजे खरंच बरं वाटतं आतून. म्हणजे तुम्ही म्हणजे मी असं म्हणा फार तर आता बसलो म्हणजे बरं वाटेल का नाही शांत बसलो तर? त्याचा बराच वेळ झाला, आता हे शांत बसलं तर बरं होईल. तर शांत बसलो की बरं वाटतं. तर बरं वाटतं हे शांत बसलो हे सांगावं लागत नाही. ही त्याची मोठी आनंदाची गोष्ट आहे. ते परावाने मेनेची त्याला उपाधी नाहीच आहे. त्यामुळे शांततेला उपाधी नाही, त्यामुळे तिला काही सांगावं लागत नाही. तर ते आपल्याला सांगावं लागत नाही. तसं ते पुरावा त्याचा इन इटसेल्फ आहे. तो लोकांच्याकडून पण मिळतो की हे शांत आहेत, हे समाधानी आहेत, हे आनंदी आहेत, एवढ्यावरच साधना कळते. असं ते कळलं पाहिजे काहीतरी, म्हणजे तो त्याचा पुरावा झाला. तेव्हा त्यांनी प्रूफ किंवा व्हेरिफिकेशन किंवा एव्हिडन्स मिळतो. तर तसा आपल्याकडून तो मिळावा. आणि वृत्तीत का मिळतो? कसं आहे, वृत्ती आत आहे पण वृत्तीवर अवलंबून असलेली कृती बाहेर आहे. म्हणून दोन प्रकारचे पुरावे मिळतात. एक वृत्तीचा आहे तो आत, आणि त्याच्यावर अवलंबून असलेल्या कृतीचं बाहेर. मनुष्य आत रागावतो आणि मग बाहेर रागाची कृती करतो. आपण असं समजू नका की बाहेरून इम्पोर्टेड राग आहे, तसं काही नाही आहे. तो आतच आहे, चांगला आहे, अगदी आतलंच आहे ते. त्यामुळं अगदी होम प्रॉडक्ट आहे, आतलंच आहे. ते फक्त आता बाहेर दाखवायचं आहे काय आहे ते बाहेर दाखवायला मध्ये लागतच नाही, कारण ते येतच राग येतोच. आणावा लागणारे लोक फार कमी, ते साधन इथले लोक. महाराजांना राग आणावा लागत असे, प्रपंचात यावं लागतं असं म्हणाले. प्रपंचात यावं लागतं, आपल्याला परमार्थात जावं लागतं, शांतता आणावी लागते. म्हणजे याच्यावरनं फरक कळेल की प्रवास काय आहे. तो कळावा म्हणूनच हे सगळं आहे. तर हे द्यावं लागतं. तसं वृत्तीची एक बाजू आत आणि वृत्तीचे बाहेर त्याचे एक्सप्रेशन आहे, काहीतरी कृती आहे. तेव्हा वृत्ती आत आणि त्याची कृती बाहेर. तर वृत्ती आत काय आहे ते आपल्याला माहिती. तेव्हा अगदी साध्या भाषेमध्ये जर काय असतं, वृत्ती मनुष्य घेऊन येतो. वृत्ती जे आहे म्हणजे ज्याला आपण चित्त म्हटलं, ज्याने आता वृत्त्यंतराचं आहे डोळ्यासमोर, त्यांच्या डोळ्यासमोर असेलच हे सगळं. तर मनुष्य जन्मतः ते घेऊन आलेलं आहे. त्यांनी केलेल्या कर्मांचे परिणाम जे शिल्लक राहिले ते तो घेऊन आलेला आहे. त्यामुळं काही लहान मुलं जन्मतः इतकी रडतात, अशांत कायम, म्हणजे घर बाकी सगळं शांत आहे पण ते शांत नाही, तशी अवस्था असते. कडकड सारखी
कशानेही चित्त समाधान होत नाही. फिरायला गेलं तरी समाधान नाही, भांडीवर झोपलं तर समाधान नाही, खांद्यावर घ्या ठोकता समाधान नाही. लहान मुलांचं आपण पाहिलं असेल. आणि काही मुलं शांत, कसंही ठेवा, खाली ठेवा, मांडीवर घ्या, कुठेही कसंही वृत्ती घेऊन आलेलं असतं. कर्म इतकी केलेली असतात, त्याचा स्तर कळतो. लहान मुलाच्या ठिकाणी कर्मांचा स्तर कळतो आणि मोठ्यांच्या ठिकाणी चांगलाच कळतो. तर तो काय घेऊन आलाय, काय कर्म करतोय हे त्याच्या त्या वृत्तीवरच कळतं. तर तशी शांतता, काही करा, मनासारखं काय होत नाही माणसाचं, काय शांत राहत नाही, शांत राहायला तयार नाही, ह्याच्यावरती वृत्ती कळते आतली कशी आहे ती. तर ती चित्ताची स्थिती दाखवणारी वृत्ती हे, कारण वृत्तीमध्ये हालचाल आहे, तर ती हालचाल कळते. तर ती आपल्याला तिथे पुरावा पाहिजे. म्हणजे तो एक आत असेल किंवा एक बाहेर असेल, तर ही मनाची जी आतली अवस्था आहे, तर त्याच्या रचनेची कल्पना देणारी गोष्ट म्हणजे वृत्ती. मनाच्या आतल्या रचनेची कल्पना देणारी गोष्ट म्हणजे वृत्ती. ती बाहेरून कळते, मन कळत नाही. मनाची प्रतिक्रिया कळतात, मनाच्या प्रतिक्रिया कळतात. आपल्याला मन नाही कळलं, मनाचा सेटअप नाही कळला, पण राग आला, समजा मनाविरुद्ध केलं तर राग आला, म्हणजे मनाविरुद्ध झालं म्हणजे यांना राग येतो. अमुक एक शब्द वापरला म्हणजे राग येतो. हे कधी कळतं? तो शब्द वापरून आत गेला की त्याची प्रतिक्रिया म्हणून जेव्हा बाहेर काय येतं तेव्हा कळतं की अरे हे बोलल्यावर ह्याला राग येतो, म्हणजे हे याचं काहीतरी आत गडबड आहे, हा शब्द वापरला म्हणजे यांना राग आला, असं थोडक्यात समजायचं. म्हणजे त्याच्या प्रतिक्रियातून ते कळतं. तेव्हा प्रतिक्रिया मन आत आहे, त्याच्या रचनेची कल्पना बाहेर देणारी जी कृती आहे ती त्यावरनं वृत्ती कळते माणसाची. तर वृत्ती ही हालचाल आहे, ती कृतीच्या रूपाने व्यक्त होते. तेव्हा आपल्या म्हणजे म्हणून मुलांच्या ठिकाणच्या अस्वस्थता पुढे पुढे त्याचं जर व्यवस्थित व्यवस्थापन नाही झालं तर त्या वाढतात. त्याचं व्यवस्थापन होऊ शकतं. घेऊन आला हे बरोबर आहे, पण पुढे काहीतरी करता येईल ना त्याचं. ते जे करता जर ते आता ते करायला तो तेवढा समर्थ पाहिजे. आईवडील नको काही सगळं अभ्यासलेले आणि ते वृत्तंतर केलेले, मग ते त्याच्यावर संस्कार करतील किंवा कोण जी सहवासात असतील ते सगळे, तर ते काम होईल. नाही झालं तर त्याच्यात भर पडेल आणि आहे ते आणखीन पुढे वाढेल. तर हे होऊ नये म्हणून हे आपल्यासमोर निदान असावं की साधनेला पुरावा आहे. पहिली गोष्ट, साधना म्हणजे काय? साधनेला पुरावा आहे, तो वृत्तीतलं परिवर्तनात आहे. आणि पुराव्याच्याबद्दल आपल्याला फक्त आता शेवटचं एक दोन गोष्टी सांगतो आणि थांबतो. की वृत्ती घेऊन आलेलो आहोत ना आपण, तर ती कशी आहे? तर एक साधा आपण क्षणभर विचार करू की वृत्तीमध्ये अशी सरळ, म्हणजे काय काय असतं की माणसांना वाकडे तिकडे विचार जमतच नाहीत करायला, इतकी सरळ वृत्ती घेऊन आली. आपण साध्या भाषेमध्ये विचार करा, मी साधं एक उदाहरण, वाकडा तिकडे विचार करायचं म्हणजे असं कसं विचार करायचा असं त्यांना वाटतं. ही सरळ वृत्ती घेऊन आलेली आहेत. म्हणजे कसं घेऊन येतो मनुष्य, आपल्याला हाच फरक दिसतो. जसं कडकड चिडचिड मुलं आहे तसं असं शांत पण आहे, तसं हे सरळ पण आहे. म्हणजे म्हणून अंबुराव महाराजांना लॉटरी हा विषयच कळू शकत नाही, वृत्ती घेऊन आलेले आहेत. त्यामुळं अंबुराव महाराजांना लॉटरी म्हणजे आपण 1 रुपया द्यायचं आणि 100 रुपये घ्यायचे, हा काय प्रकारे काय कळतच नाही. ते म्हटले हे काय कसं, म्हणजे असं कसं काय होईल, असं आपली त्यांची आठवण आहे ना, आपल्या मागे विषय झाला होता की हे असे कसे देतील आणि काय घ्यावे आपण 1 रुपया द्यायचं, 1 रुपयाची वस्तू घ्यायची, ही ठीक आहे हो. अगदी पान बघू चुना खाणारा मनुष्य साधा, अगदी परमार्थातला अग्रणी पोचलेले आहेत आपल्यासमोर, इथे त्यांच्या गुरूंचा फोटो आहे. तर त्यांचे शिष्य आहेत भाऊसाहेब महाराजांचे, तर ते त्यांना समजू शकतं चुन्याची पानाची किंमत किती आहे त्यांना कळू शकते. पण 1 रुपया 2 रुपये द्यायचे आणि ते चुनांत मग काय ते पान ते खाल्लं काय ते एवढं ठीक आहे, एवढं त्यांना व्यवहार कळू शकतो. पण तो 1 रुपया द्यायचा आणि त्याच्यातनं 100 किंवा 1000 मिळणार, हे कसे काय मिळणार? म्हणजे त्यांना ते कल्पनाच कळली नाही. खूप समजावून सांगावं लागलं की असं बरेच लोक करतात आणि बरेच लोकांना असे एकदम 1 रुपया देऊन 100 हवे असतात, असे खूप लोक जगामध्ये असतात. हो का म्हणले, म्हणजे कमाल असते सगळी जगामध्ये. म्हणजे सरळ वृत्ती असली म्हणजे काय होतं हे बघा की किती सरळ वृत्ती आहे. म्हणजे आपल्याला ही कळणं अवघडच आहे तसं. म्हणजे कारण आपणच त्याच्यात जर आपण 1 रुपयाला ठेवणारे असलो तर काय प्रश्नच भेटला की सगळा, हो की नाही? असे लोक असतील सांगायची गरजच नाही, आपल्यासारखेच ते आटणार, असं वाटणार आणि मनुष्य पळणार त्याच्या मागं. तर तसलं त्यांना ते जमतच नाही, त्यांना हे कळत नाही. असे लोक असतात म्हणजे ते पण असंच 1 रुपया देऊन 100 रुपये घेऊ इच्छितात. मग हे पुढे होणार कसं, असं त्यांनी ते शंका विचारलं त्याच्याबद्दल. केवढा तरी प्रसंग आहे त्या लॉटरीने, त्यांना काही ते कळलंच नाही लॉटरीचं प्रकरण. आपल्याला तर लहान मुलांसह सांगतात कुठे काय मिळतं आणि कशावर काय फ्री, तर मुलांना विचार वाटलं तर आपल्याला कळत नसेल तर अशी परिस्थिती. मुलांना दोष नाही, आपण त्यांचं काय आहे, सामान्य ज्ञान पहिल्यापासून जास्त आहे आणि वातावरण आपण चांगलं दिलेलं असल्यामुळे काही प्रश्नच येत नाही आहे. तर असं सगळं आहे. तेव्हा वृत्तीची शुद्धी किंवा वृत्तीची अशुद्धी, अशुद्धी हा ताप आहे, शुद्धी ही शांतता आहे. वृत्तीची शुद्धी ही शांतता आहे, वृत्तीची अशुद्धी हा ताप आहे. आता काय होतं, परिस्थिती हा थर्मामीटर आहे, अडकवा लावा की लगेच ताप किती चढतो ते कळतं, त्यावर वृत्ती कळते. एक सोपं उदाहरण म्हणून आपल्यासमोर ठेवतो, आपण आता ते समजून घ्या.
वृत्तीची शुद्धी अशुद्धी करायची असेल तर परिस्थितीचा एक थर्मामीटर लावा. एखादं अपयश येऊ, एखादं काय मनासारखं होऊ दे, काय त्याचं असेल ते स्तुती करा, काय दोनदा करा, काय करा, ते काय ते परिस्थिती म्हणतो मी त्याला, सगळं मिळून ते परिस्थितीचे थर्मामीटर लावला की लगेच खालीवर होतो पारा, की लगेच कळतं हा शुद्धी घेऊन आला का अशुद्धी घेऊन आला, लगेच आपल्याला फरक लक्षात येईल. हे एक. तेव्हा वृत्तीचं परिवर्तन कसं ओळखावं त्याच्यासाठी हा थर्मामीटर सांगितलं. परिस्थितीचं थर्मामीटर माणसाची वृत्तीची शुद्धी अशुद्धी दाखवते. आपल्याला शुद्धी पाहिजे, भगवंताची इच्छा आहे असं ज्याला वाटतं प्रत्येक प्रसंगामध्ये, तो वृत्तीच्या दृष्टीने शुद्धतेच्या पुढे गेलेला आहे परिस्थितीमध्ये. तर त्या शुद्धतेच्या अवस्थेला त्याला त्याचं तो म्हणतो बरं ठीक आहे, अरे असेल ते रामाची इच्छा असेल, प्रभूंची इच्छा असेल, भगवंताची इच्छा असेल असं त्याला वाटतं एकदम. कारण शुद्धी आहे ना, साधनेची शुद्धी असल्यामुळं त्याला असं वाटतं की अरे परमेश्वराची इच्छा वा छान हा झालं असेल असं त्याला वाटतं. हा म्हणतो असं कसं काय झालं, मी एवढं केलं, ह्याव केलं, तेव केलं, ते केलं, असं कसं होईल असं त्याला वाटतं. ते लगेच शुद्धी अशुद्धीचं दाखवतं. तर हे आपल्याला साधनेच म्हणून स्पष्ट असावं. आणि दुसरं महाराज म्हणले ते एक की हे का पुराव्याची न्यायची गरज आहे आपल्याला, का ते आपण पाहतो आहोत. तर महाराज म्हणले ते लक्षात ठेवू की तालमीत जाणारा आणि न जाणारा यांच्यात काहीतरी शरीरावर फरक दिसलाच पाहिजे म्हणले. महाराजांचं म्हणणं साधं असतं, तालमीत जाणारा जो आहे आणि जो तालमीत न जाणारा आहे, म्हणजे जो साधना करणार आहे आणि न करणार आहे, त्याच्यामध्ये थोडा तरी वृत्तीमध्ये फरक दिसलाच पाहिजे. तालमीचा फरक शरीरावर असतो, वृत्तीचा फरक त्याचा साधनेचा फरक वृत्तीवर असतो. इतके साधं साम्य आहे त्याच्यामध्ये. तालमीचा फरक आहे तो शरीरावर कळणार माणसाच्या. अरे हा तालमीत होते, सांगायची गरजच नाही, शरीरच सांगतं त्याचं की हा तालीमवाला माणूस आहे, हे लगेच कळतं. मग तसं हा साधनावाला माणूस आहे हे कसं कळेल, वृत्तीवर कळेल त्याच्या. मनाविरुद्ध बोला, ठीक आहे म्हणे, काय ठीक आहे, परमेश्वराची इच्छा दिसते, दिलं तो उत्तर वरवरचं देईल, रागाला राग देईल, लोभाला लोभ देईल, तो बाजूलाच राहील परत. हा वृत्तीवाला माणूस आहे, तयार. तर हे जे आहे हे कळायला आपल्याला त्याची गरज आहे म्हणून महाराज. आणि आता शेवटचं त्याच्याबद्दलचं बघू की ही सगळी साधनेचे पुरावे आहे, हे बरोबर आहे. तर त्याला एक साधं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर ठेवलं तर हे आणखीन कळायला सोपं होतंय का. आपण विचार करून पहा, पटलं तर घ्या, नसेल तर सोडून द्यायला हरकत नाही. तर काय आहे, हे कसं आहे, ते काचेसारखं आहे. काचेसारखं आहे. तेव्हा काच काय आहे, काचेला पारा पण लावता येतो आणि काच नुसती पण असते. पहिल्यांदा ती नुसतीच असते, मग त्याला पारा लावतात ना. तर तसं आहे. तसं आता हे दोन पुरावे आहेत त्याच्यामध्ये. पुराव्याच्या दोन बाजू आहेत, एक लोकांना मिळतो, एक आपल्याला मिळतो. तेव्हा कृतींची काच असेल तर कृतीतून लोकांना पुरावा मिळतो. नुसती काच असली तर पुराव्याची, तर त्याच्या कृतीतून लोकांना पुरावा मिळतो. आणि त्या काचेला जर साधनेचा पारा लावलेला असेल तर स्वतःचा पुरावा मिळतो, आपली साधना किती झाली, आपल्याला ती घडव आणि घडव. आम्ही पायी येऊ जाऊ परी पायातीत राहू. आम्ही पायी येऊ जाऊ परी पायातीत राहू. आम्ही पायी येऊ जाऊ परी पायातीत राहू. डोळ्याने रूप पाहू पळी डोळ्यातीत हो. डोळ्याने रूप पाहू परी डोळ्यातीत हो. परी डोळ्यातीत हो. आम्ही पायी येऊ जाऊ परी पायातीत राहू. आम्ही पायी येऊ जाऊ परी पायातीत राहू. जिव्हेने गाऊ ध्याऊ परी जिव्हातीत राहू. जिव्हेने गाऊ ध्याऊ परी जिव्हातीत राहू. परी जिव्हातीत राहू. आम्ही पायी येऊ जाऊ परी पायातीत राहू. आम्ही पायी येऊ जाऊ परी पायातीत राहू. आमचे नाव माणिक भाऊ परी नामातीत हो. आमचे नाव माणिक भाऊ परी नामातीत हो. परी नामातीत हो.
आम्ही पायी येऊ जाऊ परी पायातीत राहू आम्ही पायी येऊ जाऊ परी पायातीत राहू आम्ही पायी येऊ जाऊ परी पायातीत राहू जानकी जीवन स्मरण जय जय राम